नमस्कार मंडळी, वेलकम टू भाऊसाहेबांची टॉप ब्लॉग. आज आपण चाललो खत टाकायला. कांद्यावरती आखंड जाणवलं येतं, त्यामुळे सकाळ सकाळ चहा चपाती खाते. 2 दिवस जरा तब्येत खराब होती आणि आपला बॅलन्स पण संपला होता. त्याच्यामुळे काही ब्लॉग काढला पण टाकायला नीटचा बॅलन्स नव्हता. आगापूनच थोडाफार घेऊन आपलं शॉर्ट टाकत होतो. काल रात्री बॅलन्स टाकला आपण. आता आहे रेग्युलर आपले व्हिडिओ. चला उरकितो. खताचं कॅन्सल झालंय. आता कांद्यात जायचं, दुपारपर्यंत कांदा होईल. निवांत घरी आराम करायचा, पेमेंट घ्यायचं, रिलॅक्स घरी येऊन परूला ठेवायचं. परू पाकर दी पा दे त्यांना पाकर पा दिला परून येतात. आम्ही चाललो कामाला. कांदा लाईन आज होईल वाटतं 2 वाजेपर्यंत. 2च्या आधी होईल का? चांगलं होईल. गमेल पत्र बघा, पत्र बघा, पत्र. कांदा काटाय बसलो मित्रांनो. आता काहीच नका एवढे येथून तिथपर 4-5 पाडकी राहिल्यात. एवढी काटायची. मस्तपैकी पगार घ्यायचा, घरी जायचा. आज आराम म्हणत्यापासून दुसरं काम चालू. बाया भेटणार म्हणून गडी लावल्यात. मला बाया भेटणार म्हणून गडी नाही, उक्त घेतलंय म्हणून गडी काढले नाही. भाऊ म्हणतात की माझा व्हिडिओ काढ आणि त्यात टाकायचं. बाया भेटल्या नाहीत म्हणून गडी पाठवतात. काही करतो बनवते ते लय असते त्यांचं. आता तसं नाही. बघा बघा कसे टाइमपास करतात मालक नसले. हो बघा नुसतं गोळा होऊन टाइमपास चालाय बाळानी. इकडे बघा, इकडे तासभर झालं फोन चालू होते, बंदच व्हाय नाही. कसाच ब्रेकच हानीच नाही. टाइमपास किती काम करा टाइमपास चाललाय. झालं कांदा कापून मित्रांनो. आपलं पत्र घेतलं, गमेले बिमेले सगळे मार्काचे दीपू पैसे ठेवल्यात. आता डायरेक्ट घरी जायचं, फ्रेश व्हायचं, गप झोपायचं. 5 वाजता उठायचं, रान मोजायचं, पगार घ्यायचा. किंवा पगार 1-2 दिवसांनी भेटेल. पगार काय लगेच देते म्हणून गॅरंटीच घेता. काम करायचं हातात आहे आपल्या, पैशाच थोडी. कामावर आलोय मित्रांनो. आपण काम केले ते तो भाग वेगळा, पण घरी आलं की बायला ह्यांना चिकटा काढायला लावला. आणि आपल्याला आपल्याला ना लेख का पाहिजे त्याचं एक कारण सांगतो बघा. एवढी सजीव आहे पोरच आमच्यात, तरी आई चिकटा काढते म्हणून लगेच ते चिकटा निघते का नाही काय माहित नाही, पण काढते. काढवाय चिकटा ह्याच्यासाठी लेख पाहिजे. बघा कसं पिल्लू आमचं चिकटा काढ. हा चिकटा काढते पिल्लू माझ्या. काढा. ह्याच्यासाठी लेख पाहिजे. लेकीशिवाय आयुष्यात मजा नाही. तिला नाही पडची बाबू परकडे पप्पा काय. गावात गेलो मित्रांनो. गावात गेलो, सामान आणलं, दळून आणलं. कामाचा पगार काय नाही दिलो आज. मला रानू मोजलं होतं, त्यांना माहित असेल पण नाही दिला. जाऊ द्या. दळून आणलं का पिशवी सामान आणलं. अंकिता कालवण केले. आता तांदूळ निवडी ती भातबीत करीन आपल्या परूला खायला. अण्णा बसल्यात निवांत. आकाचं चाललंय काम भाकरीचं. भाकरी करून काय कालवण आमटी बिमटी करायची असेल तर काय भाजी ती काहीतरी मला दिसणार. आता टीव्ही चालू करतो, निवांत टीव्ही बघतो तर ह्यांचं होतंय. आपल्याकडे आहे बारका LED 32 इंची आयपतीनुसार घेतलाय. किंवा नसता घेतला पण कसं लाडक्या बहीण योजनेमुळे झाला आपल्याला टीव्ही. जाऊ द्या, सरकारचा तेवढा तरी आपल्याला फायदा झाला, बाकी काय नका व्हायला. आता लावलाय टीव्ही, बसतो बघत टाइमपास. पण काय करता, दमलोय पण जेवण करून पडायचंय. आता उद्यापासून भरणं घ्यावं लागेल. आपली वारी नव्हते 2 दिवस. आता कामातून थोडी डिले झाली. पहिली 2-2 महिने टीव्ही चालू होत नव्हते मित्रांनो. आता यांना मालिका आवडायला लागल्यात बघायची मजा. बाईच्या तर लक्षात सुद्धा बसायचं सुद्धा.
हे दुसरी मालिका लावा ना. आता यांना मालिकाचा नाद लागलाय. 8 वाजता जेवण करतात. भांडे बघा तशी ठेवल्यात. मालिका संपणार मग एक भांडी उचलून धुणार घेणार आणि निवांत झोपणार. मग लय अवघड आहे. मालिकाचा नाद नव्हता पण लागला. ते बघून त्या टीव्ही बरोबर. आता भांडी घासायची तयारी चालली. काय भामटेंची इकडे बघा. त्या भामटेंची भांडी घासायची टीव्ही बघून तयारी चालली. तोपर्यंत आपण परवाला खेळवायचं. आमच्या गाडीची नेमकी चार्जिंग संपली. म्हणलं गाडीत खेळावं होतं. आमची गाडी पडली बंद. बघा आमची गाडी काढली तिकडे खेळायला आणि आमची गाडीच बंद पडली. मग आमचं झालाय पचका. आता झोपताना गाडी चार्जिंगला लावायची. त्यांची बॉडी बसतो मस्त परूला नादवायचं. बायला काही घेणे देणं नाही. झोपली अण्णा तर झोपला असताना घेऊन आहे. मी म्हणून टीव्ही बघतो गडीभर निवांत मध्ये थोड्या वेळाने झोपतो. दमलो वाजले कांदा कापून. परू कुठं लागलं तुला? हा आमच्या पोरूला कवा विचारलं ना आमच्या पोरीच्या डोक्यातच लागतं. लय अवघड आहे.